परिषदेमध्ये आज मागच्या आठवड्यात आम्ही गारपीट आणि अवकाळीच्या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता, चर्चा केली होती। नियम 97 अन्वय अल्पकालीन चर्चा होती। चर्चा सगळ्या सदस्यांनी सहभाग घेतला। सरकारच्या वतीनं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं। फक्त भाषण, इन्शुरन्स कंपन्यांच्या मखलाशी करणं, कारण ज्या पद्धतीनं 1 रुपयात इन्शुरन्स देताना अग्रिम 25% द्यायला पाहिजे होतं, अजूनही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पोहोचलेलं नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांनी इन्शुरन्स काढलेलं नाही त्या शेतकऱ्याला काय मदत देणार? मागच्या वर्षीचीच अजून 10,000 कोटीची घोषणा केली, ती 3-3.5 हजार कोटीच आहे, बाकीची त्याची 4-5 हजार कोटी बाकी असताना या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहे। कांद्याचं अनुदान जसंच्या तसं अजून बाकी आहे। त्याच्यानंतर कापूस शेतकऱ्याच्या घरात पडलाय। कापूस जो 12,000-14,000 पण गेला होता तो 5,000 रुपये पण झालेला आहे। कापसाचे भाव कमी झाले, गारपिटीमुळे अवकाळीमुळे ते कापूस सुद्धा जो होता तो सुद्धा गेलेला आहे। आणि अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची आवश्यकता होती, परंतु या सरकारने कोणती घोषणा केली नाही। फक्त इन्शुरन्स देतो तर इन्शुरन्स देतो, याच्या सरकारचं काय? इन्शुरन्स कंपन्या केंद्राचा अर्धा वाटा, राज्याचा अर्धा वाटा, हे एक रुटीन आहे। सगळ्या देशामध्ये योजना ही काय महाराष्ट्रातच योजना आहे का? आणि मग इन्शुरन्स मिळवणं म्हणजे सरकारचं कोणतेही क्रेडिट नाही। उलट शेतकऱ्यांना 50 रुपये 55 रुपयाचे चेक आलेले आहे, याच्याविषयी आम्ही आवाज उठवलेला आहे। आणि म्हणून या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे। गारपीट असेल, अवकाळी असेल, याच्यामध्ये कोणती मदत शेतकऱ्याला दिलेली नाही। आणि असं असताना राईट टू रिप्लायमध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्षाला बोलू न देणं, खडसे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला बोलू न देणं, असंही काम या विधान परिषदेत होतं। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रेकॉर्डेड होतात। जर शेतकऱ्याला एवढं मोठं सरकार करतं तर मग या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर का होतात? याचाच अर्थ सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरलेलं आहे। आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं हे उत्तर दिल्यानंतर या उत्तरावर आम्ही असमाधानी आहोत आणि म्हणून आम्ही सभात्याग करून इथं आलेलो आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।